गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू बियॉन्ड बॅलन्स शीट. लास्ट लेक्चरला आपण काय बघितलेलं? 3 गोष्टी बघितलेल्या, ज्या होत्या बिझनेस, एम्प्लॉयमेंट आणि प्रोफेशन. त्यांचं कम्पॅरिझन्स पण बघितलेल्या, त्यांचे एम बघितलेलं, क्वालिफिकेशन बघितलेले, रिटर्न्स बघितलेलं, सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या होत्या. आता आपण जे ओसीएमचा पेज नंबर 6, 7, 8 आहे त्याच्यावरची सुरुवात करणार आहोत. त्या पेजवरती काय आहे तर बिझनेस म्हणजे काय, त्याच्यानंतर मग कॉमर्स म्हणजे काय, त्याच्यानंतर नेक्स्ट काय, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या त्या लेसन त्या पार्ट मध्ये आहेत पेज नंबर 6, 7 आणि 8. ओके. सो पहिलं काय, बिझनेस ऑब्जेक्टिव्ह. बिझनेस म्हणजे काय आपण बघितलेलं, कोणतीही ऍक्टिव्हिटी ज्याची केलेली आहे, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, ज्याच्या थ्रू आपल्याला इन रिटर्न्स प्रॉफिट भेटेल, हे बिझनेस झालं. पण सगळेच बिझनेस काय प्रॉफिट अर्न करण्यासाठी केले जातात? नाही. काही काही बिझनेसेस हे सोशल ऑब्जेक्टिव्ह म्हणून पण केले जातात, जसं की वेलफेअर ऑफ द पीपल, किंवा मग पॉल्युशन कंट्रोल झालं, किंवा मग प्लांटेशन झालं. हे पण बिझनेस ऑब्जेक्टिव्ह असतात. ओके. सो हे दोन प्रकारचे बिझनेस ऑब्जेक्टिव्ह पडतात, इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह अँड सोशल ऑब्जेक्टिव्ह. Business objectives are the goal that every business wants to achieve. Every business organization performs its activities accordingly to these objectives. They are mainly classified into economic objectives and social objectives. Business objectives चे दोन प्रकार आहेत. इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह, इकॉनॉमिक्स म्हणजे काय, जिथे पैसे इन्व्हॉल्ड आहेत ते सगळं इकॉनॉमिक. आणि कोणते आहेत सोशल ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे वेलफेअर ऑफ द पीपल झालं, किंवा मग क्वालिटी प्रोडक्ट्स देणे झालं, कस्टमर सॅटिस्फॅक्शन झालं, पोल्युशन कंट्रोल, हे सगळे जे फॅक्टर्स आहेत ना ते सोशल ऑब्जेक्टिव्ह मध्ये येणार आहेत. ओके. आता इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपण काय काय आहे ते बघूया. इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह आर दोज ऑब्जेक्टिव्ह विच हेल्प द बिझनेस अर्न प्रॉफिट, grow continuously and make the business best use of available resources. आता आपल्याकडे कोणत्याही बिझनेसला जर प्रॉफिट झालं तर ते बिझनेसमॅन काय करतात, त्या प्रॉफिटचा यूज करतात आणि त्यांचं रिटर्न घेतात, इन्व्हेस्टर्सला रिटर्न देतात, आणि जर उरलेली काही अमाऊंट असेल ती यूज करतात का, तर त्यांचा बिझनेस जो आहे तो ग्रो करण्यासाठी, क्वालिटी इन्क्रीज करण्यासाठी. ओके. सो अर्निंग प्रॉफिट, earning profit is the most important objective of every business. It is necessary for the survival, growth and expansion of the business. Why profit is necessary? Survival, growth and expansion of business. Without profit, business cannot continue for long term. Profit also helps the business to face the future uncertainties and increase the financial state. समजलं? प्रॉफिट का नेसेसरी आहे? तर ग्रोथ, एक्सपान्शन आणि सर्वायवल साठी. प्रॉफिट जर झाला नाही तर बिझनेस हा लॉंग टर्म साठी टिकू शकत नाही, आणि प्रॉफिटमुळे जे काही अनसर्टॅनिटीज आहेत ते बिझनेस फेस करू शकतो, जसं की लॉस झाला किंवा काही झालं, फायर कॅच झाले, तर प्रॉफिटचा यूज करून ते काही अनसर्टॅनिटीज आहेत ते आपण सर्वाइव्ह करू शकतो, आणि त्याच्यामुळेच फायनान्शियल स्ट्रेंथ जी काय आहे बिझनेसची ती इन्क्रीज होते. त्याच्यानंतर एक्झाम्पल काय, अ ग्रॉसरी शॉप अर्न अ प्रॉफिट बाय सेलिंग द गुड्स टू द कस्टमर. द प्रॉफिट हेल्प्स द ओनर टू परचेस द मोर स्टॉक अँड एक्सपांड द शॉप. समजलं एक्झाम्पल काय आहे, अर्निंग ऑफ द प्रॉफिट. त्याच्यानंतर सर्चिंग न्यू कस्टमर. एव्हरी बिझनेस must continuously search for new customer while manufacturing the goods with good relationship with existing customers. New customers increase sale, which whereas existing customers provide regular income and stability. समजलं? आता आपला बिझनेस आहे आणि आपल्याकडे एवढे कस्टमर येतात, तेवढेच कस्टमरचा काउंट ठेवायचंय का आपण? नाही, तो मेंटेन करायचा, त्यांच्याशी गुड रिलेशन मेंटेन करायचं. पण जे काही आपल्याकडे कस्टमर्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त कस्टमर आपल्याकडे आले पाहिजे ह्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. समजलं?
त्याच्यामुळे काय होणार आहे, तर आपलं इन्कम स्टेबल राहणार आहे. इन्कम स्टेबल राहणार आहे त्याच्यामुळे सेल्स इन्क्रीज होणार. समजलं? ह्या दोन. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, a mobile company launch an attractive offer and advertisement to attract new buyers while giving the discount to the loyal customer. इथे रॉयल कस्टमरला डिस्काउंट दिल्यामुळे ते मेंटेन झाले आणि ऍडव्हर्टाइजमेंट केल्यामुळे नवीन कस्टमर्स. कळालं? त्याच्यानंतर इनोव्हेशन. इनोव्हेशन मीन्स इनोव्हेशन म्हणजे काय, तर इंट्रोडक्टिंग द न्यू आयडिया, प्रोडक्ट अँड टेक्नॉलॉजी और प्रोडक्शन मेथड. Business spends money on research and development, market survey, modern technology to improve the quality of the product and to increase the customer satisfaction. ओके, इनोव्हेशन म्हणजे काय, तुमच्या एक्झिस्टिंग प्रोडक्ट मध्ये काहीतरी चेंज आणणार. त्या चेंज मुळे काय होणार आहे, तर क्वालिटी ऑफ प्रोडक्ट्स इन्क्रीज होणार आहे आणि त्याच्यासोबत कस्टमर सॅटिस्फॅक्शन सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार. त्याच्यानंतर बेस्ट पॉसिबल यूज ऑफ रिसोर्सेस. रिसोर्सेस, आता कोणत्याही बिझनेसमॅन कडे 4 रिसोर्सेस: मनी, लेबर, मटेरियल अँड मशिनरी. रिसोर्सेस लाईक मनी, मटेरियल, लेबर आणि जे काही मशिनरी आहे ते कसे आहेत, लिमिटेड आहेत ना. त्यांचा जास्तीत जास्त वापर करून आपल्याला प्रोडक्शन कसं भेटणार आहे ह्याचा विचार करायला लागणार. मटेरियल वेस्ट केलं की आपलं प्रोडक्शन कमी होणार. ह्यांचा जर प्रॉपर युटिलायझेशन केलं तर रिसोर्सेस मुळे कॉस्ट रिड्यूस होणार आहे आणि कॉस्ट रिड्यूस झाली तर प्रॉफिट आपलं इन्क्रीज होणार आहे. कळालं? हे 4 पॉइंट्स अजून आहेत. नाही, हे कसले सोशल. इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीजचे कळाले, काय डाऊट आहे ह्याच्यात? नाही. इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय, पहिला प्रॉफिट, त्याच्यानंतर कस्टमर न्यू कस्टमर सर्च केले पाहिजे, इनोव्हेशन आहे आणि काय आहे लास्ट पॉइंट, बेस्ट पॉसिबल यूज ऑफ रिसोर्सेस. आता तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न येऊ शकतो, तुमच्या टीचर वरती डिपेंड आहे. एक्सप्लेन द ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस. मग देर आर टू डिफरंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस, सोशल ऑब्जेक्टिव्ह आणि इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह. मग इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह मध्ये हे 4 पॉइंट्स आणि सोशल ऑब्जेक्टिव्ह मध्ये 6 पॉइंट्स. कळालं?